नमस्कार. आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज छानपैकी असं काळं मटण बनवणार आहोत. रायगडमध्ये प्रसिद्ध असलेलं खादीचं मटण पण बोलतात याला. त्यासाठी आपल्याला हे मटण लागणार आहे अर्धा किलो. हे कापून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. ही लसूण सालीसकट हा मोठा गड्डा अगदी घेतला आहे. खलबत्त्यामध्ये जरा चेचून घ्यायचा आणि खोबऱ्याची एक वाटी गॅसवर मी अगदी पूर्ण जाळून घ्यायची ही खोबऱ्याची वाटी आणि खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये अशी त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. मसाल्यामध्ये आपल्याला ही मिरची पावडर लागणार आहे, हळद लागणार आहे आणि गरम मसाला पावडर, मीठ घ्यायचं चवीनुसार, पाणी आणि कोथिंबीर. आता हे खादीचं मटण आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घेऊया. एकदम कमी साहित्यात हे मटण अगदी छान होतं. आता तेल तापलं की आपल्याला ही लसूण टाकून घ्यायची. ही सालीसकट लसूण आपण घेतले आणि लसूण जरा जास्त लागते याला. जर 1 किलो मटण असेल तर जवळजवळ 100 ग्राम लसूणच लागते त्याला. लसूण आपल्याला लाल करून घ्यायची, करपवायची नाही, फक्त लाल करून घ्यायची थोडी. आणि सालीसकट असल्यामुळे त्याची चव पण छान येते. गॅस आपण फास्ट ठेवलाय. तर लसूण जरा रंग बदली केलाय लसूणनी. आपण आता हे मटण टाकून घेणार आहोत. आपण हे कापून स्वच्छ धुवून घेतलंय. अर्धा किलो मटण आहे. आता हळद टाकायची आहे आपल्याला. एक छोटा चमचा. मीठ टाकूया चवीनुसार. आता याला आपण कांदा लसूण मसाला नाही घेतलेला, तर मिरची पावडर घेतली. याला शक्यतो आगरी मसालाच वापरतात. आगरी मिरची पावडर असते. आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं. गॅस स्लो करून घेऊया आपण आणि झाकण ठेवायचं. आता आपल्याला ह्याच झाकणावर पाणी ओतायचं आहे. आता हेच पाणी आपण नंतर आपण मटणामध्ये ओतणार आहोत. एक तांब्यावर पाणी मी ओतते, मग आपण लागेल तसं आपण टाकूया. हे अगदी 5 ते 6 मिनिटांनी आपण बघूया, नंतर आपण पाणी टाकूया. आता 5 मिनिट झालेले आहेत. आपण हे मटण वाफलत ठेवलेले आहे वाफेवरती आणि हे वर परातीमध्ये पाणी ओतलेले आहे. तर आता हे आपण झाकण काढून घेऊया. आता हेच पाणी आपल्याला गरम झालेलं त्याच्यामध्ये ओतायचं आहे, कारण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता गॅस थोडा वाढवते मी. आणखी थोडंसं पाणी वाढवूया आपण. आता आपल्याला परत हे झाकण ठेवायचे.
की परत पाणी ओतायचं आहे. हे पाणी आपल्याला लागलं तर आपण वापरणार, नाहीतर मग बाजूला ठेवून देणार. आता हे अर्धा तास आपल्याला शिजत ठेवायचं आहे. आपण अर्ध्या तासानंतर बघूया. आता अर्धा तास झालेले. आपण हे झाकणावर पाणी ओतून मटण शिजत ठेवलं होतं. आपण झाकण काढून घेऊया. 25 ते 30 मिनिटं आपण शिजत ठेवलं. ह्याच्यामध्ये शिजताना जर आपल्याला पाणी कमी वाटत असलं, चेक करायचं शिजले की नाही. पाणी कमी वाटत असलं तर आपण हे झाकणावर पाणी ठेवलेलं असतं, तेच गरम पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. छान असं हलवून घेऊया. गॅस थोडा वाढवूया आपण. आता आपल्याला ही मिरची पावडर टाकायची. हा कांदा लसूण मसाला नाही, फक्त मिरची पावडर आहे, घरी बनवलेली आमची. 1-1.5 चमचा छोटा टाकूया. गरम मसाला पावडर 1 छोटा चमचा. आणि हे खोबरं आपण भाजून त्याची पावडर करून घेतले. भाजून म्हणजे करपवून घेतलेलं, ते आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये. तर हे आपल्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला असं उकळून द्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण मीठ टाकूया. थोडंसंच टाकायचं, कारण आपण शिजताना मीठ टाकलेलं होतं. गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची. छान असं आपलं खादीचं मटण तयार आहे. आपण काढून घेऊया. ह्याच्यामध्ये मी रस्सा ठेवलाय. जर तुम्हाला सुक्कं बनवायचं असलं तर रस्सा कमी ठेवायचा, नंतर मग भाजून घेतलेलं खोबरं टाकायचं. खादीचं मटण आपलं तयार आहे खाण्यासाठी. खूप छान लागतं आणि रायगडमधलं हे पारंपरिक पद्धतीचं मटण आहे. तर नक्की तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा आणि असंच खादीचं मटण करून बघा. काळं मटण याला बोलतात, खादीचं मटण पण बोलतात. आणि व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.